बातमी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरती हल्ला झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। जनता दरबाराच्या वेळी अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दिल्लीमध्ये हल्ला करण्यात आला। एक मोठी बातमी दिल्लीतनं मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरती जनता दरबाराच्या वेळी अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी या संदर्भात माहिती घेण्यासाठी पुन्हा जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेतच। प्रशांत, काय ही संपूर्ण घटना? आज दिल्लीचे मुख्यमंत्री जे आहेत रेखा गुप्ता यांचा जनता दरबार होता। त्या दरम्यान एक माणूस हातामध्ये कागद घेऊन आला आणि जोरजोराने ओरडायला लागला आणि थेट मुख्यमंत्र्यांवरती हल्ला केला। त्यांचे केस धरले, त्यानंतर त्याच्या डोक्याला देखील मारहाण झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे। आपल्याला माहित असेल गेल्या काही दिवसापासून जेव्हापासून जर बघितलं आपण तर निश्चितपणे एक प्रकारे संपूर्ण जनसुरू म्हणजे असं म्हणता येईल की जनता दरबार नियमित होत असतो मुख्यमंत्र्यांच्या घरी निवासस्थानी, आणि त्यानंतर यामध्ये जे दिल्लीकरांचे प्रश्न असतात तो सोडवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा असतो आणि त्यासाठी ते जनता दरबार राहत असतात। अनेक लोक आपापले प्रश्न घेऊन पोहोचतात, पण हा जो गुन्हेगार आहे किंवा आरोपी जो आहे तो हातामध्ये कोर्टाचे कागद घेऊन आला होता आणि आल्याबरोबर त्यांनी कागद दाखवले आणि जोरदार ओरडायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः त्यामध्ये थेट हल्ला करत त्या रेखा गुप्ता यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना मारहाण करायला सुरुवात केली। केस पकडले, त्याच्या डोक्याला मारहाण झाल्याची सध्याची भारतीय जनता पक्षाची सूत्रांची माहिती आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की रेखा गुप्तावर थेट हल्ला होणे हा त्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक असल्याची माहिती पुढे आली। त्यामुळे आता या संदर्भात दिल्ली पोलीस काय उत्तर देतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। पण रेखा गुप्ता यांच्या सुरक्षेमध्ये ही मोठी चूक मानली जात आहे। त्यामुळे आता त्यांच्यावर जो हल्ला झाल्यानंतर त्यांना आता कुठल्या रुग्णालयात घेऊन जातात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल। तात्काळ तिथे पोलीस दाखल झालेले आहे आणि पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत चूक असल्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला तिथल्या जवळच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्याची माहिती पुढे आलेली आहे। प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी। तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरती एका अज्ञातानं हल्ला केल्याची ही मोठी बातमी। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे काल बंद पडले आणि त्यावरून काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत सरकारवरती प्रश्नांचा भडीमार केलेला आहे। अडकलेली मोनोरेल दुर्घटना गेल्या 3 दिवसांपासून मुंबईकरांना भेडसावणाऱ्या प्रत्येक त्रासाचं प्रतीक आहे। सार्वजनिक वाहतूक, मग ती रस्ते असो, रेल्वे असो किंवा मोनोरेल असो, या सर्व व्यवस्था मुंबईकरांसाठी फेल ठरल्यात। अशी स्थिती भाजप PR करण्याची संधी अशा स्थितीमध्ये सोडत नाही। मुंबईत सगळं कसं कंट्रोलमध्ये आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला, पण वास्तव खूप वेगळं आहे। प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या MMRDAच्या संबंधित कर्मचाऱ्यांना जबाबदार धरलं पाहिजे। या दुर्घटनेच्या कारणांची पारदर्शकपणे आणि वेळेत चौकशी झाली पाहिजे। फडणवीसजी आता पुरे झाले PRचे प्रयोग। मुंबईकरांना स्वच्छ, सुरक्षित आणि विश्वासार्ह शासन प्रशासन व्यवस्था हवी आहे, सबबी नकोत, अशा पद्धतीचं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलेलं आहे। तर मोनोरेलवरून राजकारण चांगलंच तापलेलं आपण बघतोय। वर्षा गायकवाड यांनी ट्विट केलेलं आहे। वर्षा गायकवाड यांचं ट्विट करत सरकारला अनेक सवाल त्यांनी उपस्थित केल्याचं बघायला मिळत आहे। अशा स्थितीत सुद्धा भाजप PR करण्याची संधी सोडत नाही, अशा पद्धतीची टीका त्यांनी केलेली आहे। मोनोरेलवरून राजकारण चांगलंच तापल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। ही नैसर्गिक आपत्ती असून यावरती राजकारण करण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। मोनोरेलच्या बद्दल अशा प्रकारचा प्रसंग झाल्यानंतर खरं त्याच्यात राजकारण न आणता पहिल्यांदा आपल्या नागरिकांना कसं मदत करता येईल। आता ती मोनोरेल हे बंद पडल्यानंतर कारण काय झालं ते पण त्याच्या टेक्निकल लोकांनी सांगितलं की त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा काही टन लोक जास्त बसलेली होती आणि त्याच्यातून तिथं आतमध्ये ते थोडेसे गुदमरण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती। अर्थात त्याच्यातनं एक काच फोडल्यानंतर 3 ठिकाणी शिड्या लावण्यात आल्या आणि त्याच्यातून मग लोकांना बाहेर काढलं। थोडासा वेळ लागला, परंतु पहिल्यांदा जे अतिशय घाबरून गेलेले होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। तुमची जी यंत्रणा आहे ही अपघात झाल्यावर तिथे जाते। अपघात टाळण्यासाठी तुम्ही काय करताय? आतापर्यंत काय झालं की आमच्यावर खापर फोडत होते, आता 3 वर्ष तुमच्याकडे आहे ना, प्रशासनाकडे। काल मोठे नगरविकास मंत्री छत्री घेऊन फिरत होते शेंगदाणे खात,
हा आधी का नाही फिरला? फिरवतो ना काय? मोनोरेल बंद पडली, लोक अडकले. या सगळ्याला जबाबदार महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी केलेलं शासन. पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्यावरती गुन्हेगारी प्रकरणात नवं विधेयक मांडलं जात आहे. कारवाई झाल्यास पदावरून हटवण्यासाठी नवं विधेयक असणार आहे. केंद्र सरकार बुधवारी लोकसभेमध्ये 3 महत्त्वाची विधेयकं मांडणार आहे. या विधेयकांचा उद्देश पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री किंवा केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री जर गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाले किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये गेले तर त्यांना त्यांच्या पदावरून दूर करता येईल. आणि आतापर्यंतच्या कायद्यात याबाबत स्पष्ट तरतूद नव्हती. ही उणीव दूर करण्यासाठी सरकारकडून ही 3 नवीन विधेयकं आणली जाणार आहेत. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी प्रशांत किला रामदास सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, 3 अतिशय महत्त्वाची विधेयकं खरं तरी म्हणावी लागतील. बरोबर, ही अतिशय महत्वाची विधेयक आहे. पण या निमित्ताने ज्या पद्धतीने विरोधकांनी थेट आता हल्ला करायला सुरुवात केली आहे विधेयकाच्या मुद्द्यावरती, कारण की जर थेट याच्यावरती विरोधकांनी स्पष्ट शब्दात विचारणा केलेली आहे की हे ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षाचं सरकार आहे त्या राज्यांच्या सरकारांना हटवण्याकरता या विधेयकाचा वापर केला जाऊ शकतो असा संशय विरोधकांनी व्यक्त केलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालय या वतीने हे 3ही विधेयक मांडण्यात येणार आहे. यापूर्वी अशा प्रकारची कुठलीही तरतूद नव्हती, पण आता या तरतुदीनुसार जर हे विधेयक पारित झालं आणि या विधेयकाचं कायद्याचं स्वरूप आलं तर याला निश्चितपणे एक मोठं स्वरूप येणार आहे. मुख्यमंत्र्यांना समजा 30 दिवसाची शिक्षा झाली तर त्याला निश्चितपणे हटवता येईल अशा प्रकारची तरतूद या कायद्यात असणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, आज हे जे विधेयक आहे या विधेयकापैकी हे महत्वाचं विधेयक जे मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि केंद्रशासित मंत्र्यांच्या संदर्भातलं आहे, त्या संदर्भात हे विधेयक आता होऊ शकतं. सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्यात येईल अशा प्रकारची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. महत्वाचं म्हणजे या विधेयकाच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या सरकारला टार्गेट केलं जात आहे असा आरोप विरोधी पक्षांच्या वतीनं लगावला जात आहे. स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि पावसासंदर्भातली आता महत्त्वाची बातमी आपण बघूया. मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि अनेक ठिकाणी अजून सुद्धा पावसाचा जोर कायम असणार आहे. दरम्यान आज महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाचा इशारा देण्यात आलाय ते आपण एकदा नजर टाकूया. तर आपण बघतोय नकाशामध्ये मुंबईला सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईनंतर ठाण्यामध्ये सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडला सुद्धा त्याचबरोबर रेड अलर्ट बघायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्ये वेताळवाडी रुद्रेश्वर या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले 7 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत. रुद्रेश्वर लेणी पाहून परतताना वाहन चालकाने नदीपात्र ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र मध्यभागी असतानाच अचानक पुराचा प्रवाह वाढला आणि हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक तात्काळ धाव घेत वाहन ढकलून किनाऱ्यावरती त्याने आणलेला आहे. त्यातील 3 पुरुष आणि 4 महिलांना सुखरूप वाचवण्यात आलेला आहे. ट्रॅक्टर मालक सत्तार खान मेवाती यांच्या मदतीने वाहन बाहेर काढण्यात आलेलं आणि पर्यटकांचा जीव धोक्यात आला होता. या नागरिकाच्या धाडसानं मात्र ते बचावलेले आहेत. अविनाश आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतात. अविनाश, काय नेमका प्रकार घडलेला आहे? कशा पद्धतीने ही गाडी अडकलेली होती? संपूर्ण प्रकार जर आपण बघितला तर सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी या ठिकाणचा आहे. रुद्रेश्वर येथे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. विशेष म्हणजे श्रावण सोमवार असल्यामुळं त्या ठिकाणी महादेवाचं जे मंदिर आहे तिथे दर्शनासाठी पर्यटक जातात. याच निमित्ताने काही पर्यटक त्या ठिकाणी आले होते. मात्र मागील 2 ते 3 दिवसापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे ते जोराचा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. असं असताना देखील नदी पार करताना या वाहन चालकांनी त्यामध्ये काही महिला होत्या, 4 महिला आणि 3 पुरुष होते, यांना घेऊन नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. पुलावरून पाणी चालू असताना खरं तर हा मोठा अनर्थ घडू शकला असता. जर वाहनाचं संतुलन बिघडलं असतं तर त्या पाण्यामध्ये वाहन देखील वाहू शकत होतं. सर्वांचा जीव देखील टांगणीला लागलेला होता. मात्र हा संपूर्ण प्रकार ज्यावेळेस घडत होता त्यावेळेस काही स्थानिक नागरिक होते, ट्रॅक्टर चालक होते, त्यांनी हा प्रकार बघितला आणि तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने यांचा जीव वाचवण्यात यश आलं असलं तरी किंवा अनर्थ टळला असला तरी पर्यटकांनी अशा प्रकारचं धाडस करून आपला जीव धोक्यात घालू नये असा तीव्र संताप आपल्याला पाहायला मिळतोय. जर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या पर्वतरांगा आहेत, डोंगर आहेत आणि पाण्याचा फ्लो जो तो मोठ्या प्रमाणात असतोय. त्यावेळी असल्या प्रकारे तरी नागरिकांनी, पर्यटकांनी करू नये अशीच मागणी आता तिथे स्थानिक नागरिकांकडून होती आणि प्रशासन देखील आता सतर्क झालं असून त्या ठिकाणी असे काही प्रकार घडणार नाही या ठिकाणी खबरदारी घेताना आपल्याला दिसून येत आहे. निश्चित. अविनाश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.